राईट. सो मेंटेन करू शकतो आपण या ठिकाणी CP. सो टाईम 1 month to the 2 years. लॅकमनमध्ये असं इयर दिलेलं आहे, बट अप्रॉक्सिमेटली 2 year पर्यंत हे इम्प्लांट्स आपण बघू शकतो. सो या इम्प्लांटचे जे शेप आहेत, राईट. सो इम्प्लांट टॅबलेटचे जे काही शेप एक्झिस्टेड आहेत, सो हे एवढ्या शेपच्या असू शकतात. फर्स्ट वन हा तुमचा हा स्मॉल, बट या ठिकाणी तुमचा स्पेरिकल शेप असू शकतो, स्मॉल स्पेरिकल. सो सेकंड वन आहे दॅट इज कॉल्ड सिलेंड्रिक शेप असू शकतो. सो थर्ड वन आहे दॅट इज कॉल्ड रोजेट शेप असू शकतो. यस. सो दीज आर द शेप ऑफ टॅबलेट्स, जे टॅबलेट्स या ठिकाणी इम्प्लांट्समध्ये दिले जातात. सो टिपिकली या टॅबलेटची जी काही लेंथ आहे, ओके, सो टिपिकली द लेंथ ऑफ टॅबलेट ॲज पर द स्टँडर्ड इट शुड नॉट बी, यस लक्षात घ्या, इट शुड नॉट बी मोर दॅन, यस शुड नॉट बी मोर दॅन 8 mm. सो 8 mm पेक्षा याची जास्त लेंथ नसायला पाहिजे. ओके. सो लक्षात ठेवा, या ठिकाणी हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. राईट. सो जर एखादा या टॅबलेटचा जर आपल्याला माहीत आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट याचा जो काही ड्रॉबॅक आहे तो म्हणजे टिश्यू इंजुरी आहे किंवा टिश्यू टॉक्सिसिटी आहे. सो या ठिकाणी एक इम्पॉर्टंट या ठिकाणी इंजेक्टर आहे. यस. हे इंजेक्टर कुणी विसरायचं नाही. राईट. दिस इंजेक्टर इज कॉल्ड ॲज अ राईट हॅलो निडल. राईट. सो हॅलो निडल अँड प्लंजर इंजेक्टर याला आपण म्हणू शकतो. अँड प्लंजर इंजेक्टर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कर्न इंजेक्टर. ओके. ॲड करा. चला ॲस्पायरंट्स लिहून घ्या व्यवस्थित, सगळ्यांनी या ठिकाणी पॉईंट्स क्लिअर करून घ्यायचं आहे. सो स्पेशल हे जे इंजेक्टर आहे, हे इंजेक्टर याचं लिमिटेशन बघा या ठिकाणी. सो या इंजेक्टरचं लिमिटेशन या ठिकाणी क्लिअर करून घ्या. इट इज ओनली ॲप्लिकेबल वेन द राईट. सो वेन द शेप ऑफ टॅबलेट, सो शेप ऑफ टॅबलेट इज सिलेंड्रिकल. राईट. हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. फक्त सिलेंड्रिकल शेपला हे ॲप्लिकेबल आहे. अदरवाइज इफ द शेप अदर दॅन सिलेंड्रिकल यू हॅव टू गो फॉर द, इथे लिहून घ्या, इथं असं थोडक्यात लिहून घ्या, शेप इज अदर दॅन सिलेंड्रिकल. यस, अदर दॅन सिलेंड्रिकल. सो वी हॅव टू गो फॉर द अनदर टेक्निक. सो दॅट टेक्निक इज कॉल्ड ॲज अ सर्जिकल टेक्निक. यस, सर्जिकल टेक्निक. इथंपर्यंत पॉईंट्स क्लिअर करून घ्या सगळ्यांना. ओके. सो कॉन्सेप्ट तुमच्या डेव्हलप झाल्या पाहिजेत. सगळ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत मी या ठिकाणी देत आहे. सो एव्हरीथिंग इट इज अप टू यू. हे जर तुम्ही स्टडी केलं, लक्षात घ्या, सो तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही नंतर. राईट. सो याच्यामध्ये बायोडिग्रेडेबल कंपाऊंड्स असतात, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सो जनरली याच्यामध्ये काय काय असतात मला सांगा, कोणते कोणते कंपाऊंड्स आपण देऊ शकतो एक्झाम्पलमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल नार्कोटिक ड्रग्स जे याच्या अंडरमध्ये दिले जातात. नार्कोटिक ड्रग्स ज्याला हॅबिच्युएशन झालेलं आहे. यस. राईट. सो कुठल्या शेपचं दिलेलं आहे तिथं मी, जस्ट 1 minute. सिलेंड्रिकल शेप्ड, नॉट, यस, रोजेट शेप्ड. यस, ठीक आहे. सो सिलेंड्रिकल आणि रॉड शेप्ड जवळपास सारखंच आहे, बट ठीक आहे, त्यांनी स्पेसिफिक दिलेल्या ॲक्टमध्ये करेक्ट आहे ते पण. सो या ठिकाणी या सिलेंड्रिकल शेपच्या ठिकाणी काय करा, सो रॉड शेप्ड करा. ओके, रॉड शेप्ड एक चेंज करून घ्या तेवढा. ओके. सो रॉड शेप्ड हे कर्न इंजेक्टर्स या ठिकाणी तुमचे दिलेले आहेत. राईट. सो इथंपर्यंत आपण आलेलो आहोत, लक्षात ठेवा. सो या ठिकाणी द डिपॉट हे कुणाकुणाचे दिले जातात. सो डिपॉटमध्ये यस फर्स्ट डिपॉट आहे दॅट इज कॉल्ड नार्कोटिक ड्रग. सेकंड वन आहे याच्यामध्ये आपण सो ग्रोथ हॉर्मोन पण दिले जातात, लक्षात ठेवा. सो ग्रोथ हॉर्मोन्स पण याच्याने दिले जातात. सो ब्लड प्रेशरसाठी, क्रोनिक डिसीजेससाठी, ब्लड प्रेशर, डायबिटीस मेलायटस, सो यांची ट्रीटमेंट्स या ठिकाणी या डिपॉटमधून दिली जाते. ओके. सो इथंपर्यंत काय आहे का डाऊट? यस. इज देअर एनी डाऊट? सो प्लीज लेट मी नो. सो एव्हरीथिंग इट इज अप टू यू. राईट. सो सगळे पॉईंट्स क्लिअर करता आपण पुढे चाललेलो आहोत आणि सगळ्या बीट्सला क्लिअरिटी तुम्हाला घ्यायची आहे. ओके. सो आय होप की सगळे बीट्स तुमच्यापर्यंत येत आहेत. सो नेक्स्ट वन आहे पुढचा, नेक्स्ट टाईप ऑफ टॅबलेट. सो दॅट्स इज कॉल्ड इफरवेसन टॅबलेट. राईट. इफरवेसन टॅबलेट हेडिंग टाका, इफरवेसन टॅबलेट. सो व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द इफरवेसन टॅबलेट? राईट. सो या ठिकाणी हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. सो इफरवेसन टॅबलेट इट इज डिझाईन्ड
सो यस, इट इज डिझाइन्ड टू प्रोड्यूस सोल्युशन. सो हे सोल्युशन बनवण्यासाठी ही टॅबलेट या ठिकाणी बनवलेली आहे. राईट. सो या ठिकाणी हे सोल्युशन कसं होत असतं. राईट. सो वाया स्टिम्युलेशन ऑफ, यस, सो स्टिम्युलेशन ऑफ रिलीज ऑफ कार्बन डायऑक्साईड CO2. CO2 ला या ठिकाणी रिलीज करून ही टॅबलेट या ठिकाणी केली जाते. सो या टॅबलेटमध्ये बेसिक जे कॉम्पोनंट्स आहेत, सो बेसिक कॉम्पोनंट हे तुमचे या ठिकाणी ऑर्गॅनिकचे साल्ट्स असतात. ओके. सो ऑर्गॅनिकचे साल्ट्स या ठिकाणी ॲड केले जातात. सो याच्यामध्ये हा तुमचा सिट्रिक ॲसिड आहे, सॉरी ऑर्गॅनिक साल्ट नाही, ऑर्गॅनिक ॲसिड्स. सो वीक ॲसिड्स जे असतात याच्यामध्ये ॲड केले जातात. सो फर्स्ट ऑफ ऑल सिट्रिक ॲसिड असेल आणि सेकंड वन आहे दॅट इज कॉल्ड टार्टरिक ॲसिड. सिट्रिक ॲसिड, टार्टरिक ॲसिड आणि व्हेरी इम्पॉर्टंट कॉम्बिनेशन विथ द सोडियम बायकार्बोनेट. राईट. ॲड करून घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. सो असं जर होत असेल तर या ठिकाणी केमिकल रिॲक्शन होते, इनिशिएट होते इन बिटवीन द ॲसिड आणि सोडियम बायकार्बोनेट. आणि जर असं होत असेल तर या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर या ठिकाणाहून पडतं बाहेर. ओके. सो व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस जी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. यस. सो या टॅबलेटचा सगळ्यात इम्पॉर्टंट डिसएडव्हान्टेज काय आहे. सो दिस टॅबलेट व्हेरी इम्पॉर्टंट डिसएडव्हान्टेज, सो दॅट इज कॉल्ड मॉइश्चर सेन्सिटिव्ह टॅबलेट. राईट. कोणती टॅबलेट आहे. सो दॅट इज कॉल्ड मॉइश्चर सेन्सिटिव्ह टॅबलेट, जी याच्यामध्ये तुमची प्रेझेंट आहे. राईट. सो pH मेजरमेंटसाठी यूज केल्या जातात का. सो pH मेजरमेंटसाठी ह्या टॅबलेट डिफर्मेशन टॅबलेट लक्षात घ्या. pH मेजरमेंट आणि pHचं जे कॅलिब्रेशन असतं, हे pHचं कॅलिब्रेशन तुमचं या ठिकाणी कशाने केलं जातं तुम्हाला माहिती आहे, बफरनी केलं जातं. राईट. सगळ्यात इम्पॉर्टंट कशाने केलं जातं, बफर्स. सो pHचं कॅलिब्रेशन कधी केलं, pH मीटर. आपल्या लॅबमध्ये pH मीटर असतो पण आपण त्याला कधीच हात लावत नाही, कारण त्यांनी सांगितलं असं की हा जर ब्रेक झाला तर याची कॉस्ट आहे 5,000 रुपीज. आपण म्हणतो की मग त्याच्यापेक्षा न केलेलं बरं. राईट. सो हे असतं. आपण बऱ्याच ठिकाणी, तुम्हीच नाही मी पण त्याच्यातलाच होतो, की जर एखादा कॉस्टली इन्स्ट्रुमेंट असेल सो वी विल नॉट टच टू दिस. सो आपण त्याला टचच नाही करत. राईट. सो मॉइश्चर सेन्सिटिव्ह आहे. मग आता याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे. मॉइश्चर सेन्सिटिव्ह तर आपल्याला द्यायचीच आहे, पण याला बनवत असताना या ठिकाणी एक इम्पॉर्टंट त्यांनी हे सांगितलेलं आहे, लक्षात घ्या की याची जी पॅकेजिंग आहे ही पॅकेजिंग या ठिकाणी स्पेशल पॅकेजिंग आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ हर्मॅटिक. सो टाईप ऑफ फॉईल या ठिकाणी यूज केली जाते. ओके. सो टू अवॉइड द मॉइश्चर अपटेक फ्रॉम द ॲटमॉस्फेरिक कंडिशन. ओके. सो इथंपर्यंत काही डाऊट आहे का. हे सगळे द टाईप ऑफ द टॅबलेट इथंपर्यंत आपण आलेलो आहोत. सो कुठलाही पार्ट या ठिकाणी मिस आउट न करता क्वेश्चन हे तुमचे इथंपर्यंत क्लिअर झाले पाहिजेत. ओके. सो चलो, सो लेट्स बिगिन विथ द न्यू. राईट. सो नेक्स्ट बिगिन विथ द न्यू टाइप्स ऑफ टॅबलेट. सो द टाइप इज कॉल्ड ॲज राईट वजायनल टॅबलेट. यस. सो याच्याबद्दल आपण थोडक्यात बघू हे काय आहेत ते. सो या टॅबलेट जे असतात, सो यांचं जे रेट ऑफ डिझोल्युशन असतो हा तुमचा या ठिकाणी खूप कमी असतो. सो इन ऑर्डर टू डिझाईन टू गेट द रिलीज ऑफ द ड्रग. सो द रिलीज ऑफ ड्रग, यस, या ड्रगचा API म्हणा, ड्रग म्हणा, या ठिकाणी हा रिलीज झाला पाहिजे इन केस ऑफ दिस वजायनल कॅव्हिटी. सो टू अवॉइड द इन्फेक्शन. राईट. सो हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. सो मेनली द शेप, द टिपिकल शेप ऑफ दिस टॅबलेट लक्षात घ्या. सो टिपिकली द शेप ऑफ दिस टॅबलेट कोणता असतो. सो त्याच्यामध्ये सो ओवाइड शेपचा एक असतो या ठिकाणी. सेकंड वन, सो इट इज पियर शेप. सो जनरली या ठिकाणी जो अप्लिकेबल केला जातो, सो या शेपला या ठिकाणी बुलेट शेप पण म्हणू शकता तुम्ही. सपोजिटरी. सो ऑलवेज इट इज इन द बुलेट शेप, असं पण तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. राईट. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ द टॅबलेट्स तुम्ही देऊ शकता या रूटनी. सो फर्स्ट वन दॅट इज कॉल्ड अँटीबॅक्टेरियल टॅबलेट. सो इट इज गिवन बाय दिस रूट. सेकंड वन अँटीसेप्टिक टॅबलेट. इट इज गिवन बाय दिस रूट. सो या रूटनी या ठिकाणी सो वेन एव्हर वी आर गेटिंग द एक्सेसिव्ह ब्लिडिंग, सो वी कॅन यूज द ॲस्ट्रिंजंट टॅबलेट्स, जो या ठिकाणी आपण देऊ शकतो. ओके. सो या ठिकाणी सो काही तुमचे स्टेरॉइड्स आहेत. सो स्टेरॉइड्स ऑल्सो गिवन बाय दिस रूट. सो फॉर द सिस्टमिक ॲब्झॉर्प्शन. सो या टॅबलेटसाठी जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स थोडक्यात क्लिअर करून घ्या.
सो फॅक्टर्स ऑफ दिस टॅबलेट्स, फॅक्टर्स विच इज अफेक्ट द ॲब्झॉर्प्शन. सो पहिला फॅक्टर आहे दॅट इज कॉल्ड मेल्टिंग पॉईंट. सो फर्स्ट फॅक्टर. सेकंड फॅक्टर आहे दॅट इज कॉल्ड pH ऑफ वजायना. सो हे पण या ठिकाणी क्लिअर करून घ्या. सो pH असेल या ठिकाणी, सो फिजिओलॉजिकल pH असेल सेकंड वन. सो थर्ड वन आहे सो व्हेहिकल ऑफ द टॅबलेट. सो विच ऑफ द फॉलोइंग व्हेहिकल जे यामध्ये आपण यूज केलेलं आहे. ओके, सो इथंपर्यंत हे सगळे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. राईट. सो फिजिओलॉजिकल कंडिशन्स, डिसीज्ड स्टेट पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो डिसीज्ड स्टेटमध्ये पण या ठिकाणी हा अफेक्ट करतो. सो डिसीज स्टेट किंवा याच्यामध्ये कोणत्या स्टेटमध्ये कोणत्या टॅबलेट सुटेबल आहेत, अदरवाईज हे या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ओके, चला. सो इथंपर्यंत आपण आलेलो आहोत. सो कुठल्याही प्रकारचं हा बीट तुमचा या ठिकाणी मिस आउट झालेले नाही आहेत. ओके, सो एव्हरीथिंग इट इज अप टू यू. सगळेच पॉईंट्स तुमचे इथंपर्यंत तुमच्या लेवलपर्यंत हे पोचलेले आहेत. ओके, चला. सो नेक्स्ट पुढचा जो पार्ट आहे आता आपला, हा झाला फर्स्ट सेक्शन जो मायनर होता, खूप वीक होता. सो सेकंड सेक्शन आपण या ठिकाणी इंडिकेट करत आहोत. सो दॅट इज कॉल्ड एक्सिपियंट. राईट. सो लेट्स बिगिन विथ द मेजर सेक्शन जो या ठिकाणी आपण बघणार आहोत. सो दॅट इज कॉल्ड एक्सिपियंट. राईट. सो नेक्स्ट सेक्शन आहे दॅट इज कॉल्ड एक्सिपियंट. मला सांगा आतापर्यंत जे काय आपण शिकतोय हे सगळं व्यवस्थित माइंडमध्ये एंटर केलेलं आहे. यस, एव्हरीथिंग. सो इट शुड बी इन द क्लिअर मॅनर. राईट. सो टॅबलेटचं इंट्रोडक्शन हे या ठिकाणी खूप मॅटर करतं whenever you are going to the so high advanced level. ओके, सो चलो. सो नेक्स्ट सेक्शन या ठिकाणी आपण स्टडी करतोय जो हा सेपरेट टॉपिकच आहे. असं समजून घ्या की हा टॉपिक या ठिकाणी आपण कव्हर करून सगळे बीट्स तुम्हाला या ठिकाणी इझिली अंडरस्टँड करून देणार आहोत. ओके, सो व्हॉट इज दिस एक्सिपियंट. सो एक्सिपियंट हा कोण असतो. हा एक्सिपियंट हा अशा प्रकारचा असतो सो विच इज फार्माकोलॉजिकली इनर्ट कंपाऊंड आहे. राईट. सो फार्माकोलॉजिकली इनर्ट म्हणजे काय की याला कुठल्याही प्रकारची फार्माकोलॉजिकल ॲक्शन नाही आहे. राईट. सो व्हॉट इज द पर्पज. राईट. सो व्हॉट इज दिस एक्सिपियंट. एक्सिपियंटचं जी काही डेफिनेशन आहे लक्षात घ्या. सो इट इज डिफाइंड ॲज एक्सिपियंट डिफाइंड ॲज द कमिटी. सो दॅट कमिटी इज कॉल्ड ॲज अ IPEC. सो व्हॉट इज दिस IPEC. सो इंटरनॅशनल फार्मास्युटिकल एक्सिपियंट काउन्सिलिंग. What is this IPEC? So this is called International Pharmaceutical Excipient Committee. So which is defined, right? The definition of excipient. So it is defined as the excipient. So it is a compound, right? Excipient. It is the compound or as any substance. हे एक असा कुठलाही substance असू शकतो, right? Which is other than, right, लक्षात घ्या, other than active pharmaceutical ingredient or other than prodrug. ओके, सो लक्षात ठेवा. सो असा कुठलाही कंपाऊंड आहे सो जो तुमचा API पेक्षा वेगळा आहे सो आणि तो प्रोडक्ट पेक्षा वेगळा आहे which alter the, right, which alter the manufacturing process, right, alter the manufacturing process, which alter the, right. सो लक्षात घ्या. सो IPQC पॅरामीटर्स तुम्ही म्हणू शकता. सो IPQC पॅरामीटरमध्ये आलं या ठिकाणी डिझोल्युशन आलं. सो सोबत या ठिकाणी तुमचं डिसइंटिग्रेशन आलं. सोबत ड्रगचा तुमचा या ठिकाणी रिलीज आला. सो डिझोल्युशन, डिसइंटिग्रेशन, रिलीज यांना या ठिकाणी अफेक्ट करतो. आणि टू गेट द, यस, या ठिकाणी इथं लिहून घ्या, टू गेट द सो ऑप्टिमम, यस, ऑप्टिमम फिनिश्ड प्रोडक्ट. Yes, so optimum finished product. So this is called, yes, this is called excipient. Optimum म्हणजे काय. So which is having, right, लिहून घ्या, which is having good shape. So which is having good look. Yes, which is having good transportation ability. Abrasiveness म्हणू शकता तुम्ही. Yes, which is having good friability. यस, म्हणजे काय की ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन सो देर इज नो लॉस ऑफ टॅबलेट. टॅबलेटचे जे काही कंपाऊंड्स आहेत त्याचा लॉस या ठिकाणी होणार नाही. ओके, सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज ऑफ दिस एक्सिपियंट. ओके, सो विच इज हॅव्हिंग द गुड DT, सो गुड डिझो, राईट, अँड गुड बायो अवेलेबिलिटी. सो असे हे बीट्स आहेत दॅट इज कॉल्ड गुड
फॉर्म्युलेशन किंवा फिनिश्ड प्रोडक्ट असं तुम्ही याला म्हणू शकता. ओके, सो या ठिकाणी हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. सो हे जे तुमचे काही कंपाऊंड आहेत, सो याच्याने आपण काय केलं सांगा. सो हे कशामुळे आपल्याला मिळालं. सो एक तर आपण याची लुब्रिकेसी वाढवली, फ्लो प्रॉपर्टी वाढवली, सो कंप्रेसिबिलिटी वाढवली. हे बरेच बीट्स आहेत ज्याच्याने आपण ह्या प्रॉपर्टी अचीव केल्या. सो आपण काय काय केलं सांगा. याच्यात आपण व्यवस्थित त्याला डायमध्ये टाकलं, शेप आला. व्यवस्थित या ठिकाणी कलरिंग एजंट टाकले, लुक आला. व्यवस्थित त्याला ऑर्डर आला. व्यवस्थित त्याला फ्लो प्रॉपर्टी आली बाय ॲडिंग द ग्लायडंट. व्यवस्थित याला लुब्रिकेशन आलं, सो बाय ॲडिंग द लुब्रिकन्स. सो व्यवस्थित त्याला या ठिकाणी कॉम्प्रेशन आलं बाय डुईंग द वेट ग्रॅन्युलेशन. सो दिस इज द एक्सिपियंट and this is the role of excipient. So हे रोल ऑफ एक्सिपियंट या ठिकाणी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. So scientist has concluded if the tablet weight is 100 mg, so out of 100 mg 70 mg हा तुमचा कोण असतो, एक्सिपियंट, आणि 30 mg हे कोण असतं, सो दॅट इज कॉल्ड तुमचा API. यस, कळते सगळ्यांना इथपर्यंत. 70% ऑफ द ड्रग या ठिकाणी असा असतो. आता मला सांगा, so what are the safety guidelines for this excipient? So daily, yes, इथं लिहून घ्या. सो डेली डोस इंटेक हा एक सगळ्यात जास्त फिनॉमिनॉन आहे. सो डेली डोस इंटेक ऑफ द फार्माकोलॉजिकल इनएक्टिव्ह कंपाऊंड. समजून घ्या, एखादा कंपाऊंड आहे, समजा मी सर्फॅक्टंट यूज करतोय, दिस इज ऑल्सो एक्सिपियंट, राईट. सो सर्फॅक्टंट यूज करतोय, सर्फॅक्टंट अलाउड आहे. मला एका दिवसाला 5 mg हा सर्फॅक्टंट मला अलाउड आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज युअर फ्लुरॉनिक ॲसिड. यस, हा कोण आहे, हा फ्लुरॉनिक आहे. फ्लुरॉनिक F127 हा सर्फॅक्टंट आहे. सो 5 mg मला अलाउड आहे आणि आय एम डुईंग द टॅबलेट. सो 3 mg एका mg मध्ये 3 mg माझा सर्फॅक्टंट आहे अँड आय एम गिविंग द डोस ऑफ दिस टॅबलेट वाया ट्वाइस इन डे. सो 6 mg झाला, सकाळी 3 mg आणि संध्याकाळी 3 mg. सो इट इज नॉट ॲक्सेप्टेबल बाय FDA. FDA अप्रूव्हल करत नाही या टॅबलेटला. ते म्हणतात जावा आणि द डोस ऑफ द एक्सिपियंट हे कमी करून या. कळतंय. यस, डेली डोस इंटेक्ट हे पण ॲज पर द स्टँडर्ड असतं. तुमच्या मनानुसार तुम्ही एक्सिपियंटचं क्वांटिटी घेऊ नाही शकत. तुम्हाला वाटलं की मी कितीही स्टेबिलायझर यूज करू शकतो, असं नाही होऊ शकत. सो या एक्सिपियंटला जरी फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी नसेल, सो एक्सिपियंट इटसेल्फ हॅविंग टॉक्सिसिटी. लक्षात ठेवा, एक्सिपियंटला जरी फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी नसेल, सो एक्सिपियंट रिस्पॉन्सिबल फॉर द टॉक्सिसिटी. So that is the reason. So the government has decided the range of the dose, so range of the compound under the daily dose intake. So इथपर्यंतच तुम्ही एक्सिपियंट डेली देऊ शकता. याच्या पलीकडे एक्सिपियंट तुम्ही डेली देऊ शकत नाही. ओके, सो सगळ्यांनी हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. राईट. सो एव्हरीवन, सो प्लीज कीप इन युअर माइंड. राईट. सो प्रत्येकाने हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. सो एक्सिपियंट should not be having the, लक्षात घ्या, इथं लिहून घ्या, shouldn't म्हणा किंवा या ठिकाणी should not be having the, so impact on, right, impact on first one, so that is called, या ठिकाणी लिहून घ्या. सो या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे काय, की अशा पद्धतीने इम्पॅक्ट नकोय की आपल्याला ते डेंजरस आहे. राईट. सो सेकंड वन आहे दॅट इज कॉल्ड क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. थर्ड वन आहे दॅट इज कॉल्ड सेफ्टी ऑफ प्रोडक्ट. सो एखादा एक्सिपियंट ॲड केला समजा आणि ड्यू टू दॅट एक्सिपियंट यू विल गेट सम टॉक्सिसिटी, ते एक्सिपियंट आपण यूज नाही करू शकत. सो क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, सेफ्टी ऑफ प्रोडक्ट ॲज वेल ॲज इफिकेसी ऑफ प्रोडक्ट. सो यांच्यावर कुठल्याही प्रकारचा इफेक्ट नाही पाहिजे. ओके, सो लक्षात ठेवा. सो या ठिकाणी सो व्हॉट इज द पर्पज, सो द रोल ऑफ एक्सिपियंट ह्याचं काय आहे. सो व्हॉट इज द एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ एक्सिपियंट. राईट. सो व्हॉट इज द एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ एक्सिपियंट्स. सो एक्सिपियंटचे एम अँड ऑब्जेक्टिव्ह कसे आहेत लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला समजतंय एम अँड ऑब्जेक्टिव्हमध्ये. राईट. सो फर्स्ट एम अँड ऑब्जेक्टिव्ह आहे, सो तो म्हणजे काय, सो दॅट इज कॉल्ड मॉड्युलेटिंग द, राईट. सो मॉड्युलेटिंग द सोल्युबिलिटी. सो हा पहिला एम अँड ऑब्जेक्टिव्ह आहे. राईट. टू इन्क्रीज द बायो अवेलेबिलिटी. सेकंड वन आहे एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस एक्सिपियंट, इन्क्रीज द स्टॅबिलिटी ऑफ कंपाऊंड. स्टॅबिलिटी आपण वाढवू शकतो डोसेस फॉर्मचं कन्व्हर्जन करून लिक्विडचं सॉलिड करा. राईट. सो या ठिकाणी हे आपण काय करतोय, मेंटेन करतोय. येस, सुटेबल पॉलिमॉर्फिक फॉर्म बाय ॲडिंग द क्रिस्टल ग्रोथ इन्हॅन्सर. सो पॉलिमॉर्फिक फॉर्म जो आहे
तो अनस्टेबलला अनस्टेबल आपण ठेवू शकतो. कळते सगळ्यांना? अनस्टेबलला अनस्टेबल आपण या ठिकाणी ठेवू शकतो. राईट. सो नेक्स्ट वन आहे दॅट इज कॉल मेंटेन द pH डिपेंडंट ड्रग डिलिव्हरी. सो pH डिपेंडंट ड्रग डिलिव्हरी सिस्टम आपण देऊ शकतो. यस. काही या ठिकाणी आहेत दे ॲक्ट करतील अँटीऑक्सिडंट टू इनिबिट द डिग्रेडेशन ऑफ द कंपाऊंड. सो काही ॲक्टिंग करतात सस्पेंडिंग एजंट. यस, सस्पेंडिंग एजंट सस्पेन्शनसाठी, इमल्सिफाईंग एजंट इमल्शनसाठी, एरोझलचे प्रोपेलंट प्रेशर एक्झर्ट करण्यासाठी, टॅबलेटचे डायल्युएंट्स असतील, प्रिव्हेंट ॲग्रिगेशन असेल, डिसोसिएशन असेल, हे सगळे रोल आहेत कुणाचे? एक्सिपियंटचे. सो दिज ऑल आर द रोल्स कम्स अंडर द एक्सिपियंट. सो लक्षात घ्या या ठिकाणी ॲग्रिगेशन प्रिव्हेंट करणे. सो प्रिव्हेंट द ॲग्रिगेशन हे पण रोल आहे या ठिकाणी एक्सिपियंटचा. सो एरोझोलमध्ये या ठिकाणी प्रोपेलंट आहे. सो दिज आर द हे पण तुमचे कोण आहेत? हे एक्सिपियंटच आहेत. सो टू एक्झर्ट द प्रेशर, प्रोपेलंटचं काय काम असतं? तो प्रेशर एक्झर्ट करणे इनसाइड द कंटेनर. म्हणून तर आपण ओपन केल्या बाहेर स्प्रे येतो. सो इट इज ड्यू टू द प्रोपेलंट. So this is the third topic. After the capsule we will discuss more detailedly with the aerosol. Okay, so लक्षात ठेवा antioxidant, suspending agent. So all this role of this excipient. चलो पुढे या. Let's begin with the new topic. Excipient मध्ये अजून एक टॉपिक आहे जो आपल्याला शिकायचा आहे. So that is called classification of excipient. So excipient चा classification या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. आपण या टॉपिकला वेटेज देत आहोत, पण वेटेज अकॉर्डिंग टू आवर सिलेबस आहे. राईट. डोंट ट्राय टू रीड ईच अँड एव्हरी लाईन फ्रॉम द लॅकमन. ओके. सो ट्राय टू रीड द ऑप्टिमम पार्ट, जो पार्ट तुम्हाला समजून घ्यायचा आहे. सो या ठिकाणी हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन टू टाइप्स. सो फर्स्ट क्लासिफिकेशन आहे, सो इट इज बेस्ड ऑन द ओरिजिन. सो हे क्लासिफिकेशन कशावर आहे? सो या ठिकाणी हे क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन ओरिजिन. आणि सेकंड क्लासिफिकेशन आहे, सो इट इज बेस्ड ऑन द युजेस. सो याचं यूज आणि ॲप्लिकेशन या ठिकाणी लिहून घ्या. सो बेस्ड ऑन यूज अँड ॲप्लिकेशन. सो इट इज बेस्ड ऑन द यूज अँड ॲप्लिकेशन. राईट. सो इथंपर्यंत सगळ्यांनी पॉईंट्स क्लिअर करून घ्या. राईट. सो बेस्ड ऑन ऑरिजिन, सो आपल्याकडे नॅचरल एक्सिपियंट पण आहेत. सो या ठिकाणी आपल्याकडे ॲनिमल ओरिएंटेड आहेत. सो आपल्याकडे या ठिकाणी सिंथेटिक एक्सिपियंट्स आहेत. राईट. सेमी सिंथेटिक, सिंथेटिक, नॅचरल, ॲनिमल, प्लांट ओरिएंटेड. यस, काही एक्सिपियंट आहेत जे प्लांटपासून पण तुम्हाला बघायला मिळतील. राईट. सो दिस इज द ओरिजिन ऑफ द एक्सिपियंट. आता पुढे या. नेक्स्ट बीट ॲप्लिकेशन ओरिएंटेड एक्सिपियंट म्हणजे कोणते एक्सिपियंट? लिहून घ्या. तुमचे क्वेश्चन्स, तुमचे डाऊट्स, सो सगळेच पॉईंट्स या ठिकाणी क्लिअर झाले पाहिजेत. राईट. सो केमिकली स्टेबल पाहिजे, नॉन या ठिकाणी इरिटंट, सो इनर्ट पाहिजे. हे सगळे पॉईंट्स या ठिकाणी आपण क्लिअर केलेले आहेत. सो एक्सिपियंट हे या ठिकाणी ॲनिमल ओरिजिनचे असतील समजा. सो तुम्हाला समजते या ठिकाणी जिलॅटिन ॲनिमलचं आहे, लॅक्टोज ॲनिमलचं आहे, सो स्टेरिक ॲसिड ॲनिमलचं आहे. लिहून घ्या हे सगळे. सो ॲनिमल ओरिएंटेड कोणकोणते आहेत? सो जिलॅटिन हा ॲनिमलचा आहे. सो स्टेरिक ॲसिड या ठिकाणी ॲनिमलचा आहे. सोबत या ठिकाणी अजून कोणता आहे? सो लॅक्टोज, इट इज ऑल्सो कम्स अंडर द ॲनिमल. प्लांट ओरिजिनमध्ये लिहून घ्या स्टार्च. राईट. सेल्युलोज, आगार, ॲकेशिया, हे सगळे कोण आहेत? हे तुमचे प्लांट ओरिएंटेड आहेत. अल्जिनेट असेल, क्रॉस लिंकिंगसाठी यूज केलं जातं. राईट. सो दिस इज ऑल कम्स फ्रॉम द प्लांट्स. सो नेक्स्ट वन आहे पुढचा. सो सिंथेटिकमध्ये सगळे आले हे पॉलिथिलीन ग्लायकॉल, सो पॉलिसॉर्बेट्स. सो दिज आर द सिंथेटिक कंपाऊंड्स. सो पोविडॉन, सो हे सिंथेटिक आहे. राईट. सिलिका, दॅट इज ऑल्सो सिंथेटिक. राईट. कॅल्शियम फॉस्फेट, दॅट इज ऑल्सो सिंथेटिक. सो दिज आर द यस. सो पोविडॉन असेल, सॉरी हे तुमचे सिलिका आणि कॅल्शियम फॉस्फेट जे आहेत, सो हे मिनरल ओरिएंटेड आहेत. हे मिनरल आहेत. सो मिनरल ओरिजिनचे आहेत आणि हे सिंथेटिक आहेत. सो सिंथेटिकचे असे खूप एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे, एवढंच एक्झाम्पल नाही आहे. ओके. सो या ठिकाणी हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. हा झाला फर्स्ट क्लास. सेकंड क्लास या ठिकाणी आपण बघणार आहोत. सेकंड क्लास ऑफ दिस क्लासिफिकेशन जो व्हेरी इम्पॉर्टंट क्लास आहे,
जो क्लास या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत, राईट. सो यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज कॉल्ड ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स, राईट. सो हा फर्स्ट एक्सिपियंटचा क्लास आहे, ज्या क्लासमध्ये आपण सांगतो की इट इज बेस्ड ऑन फर्स्ट क्लासिफिकेशन. सो दॅट इज कॉल्ड ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स क्लासिफिकेशन. सो या ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्समध्ये कोणते कोणते एक्सिपियंट्स येतात? सो दॅट इज कॉल्ड कलरिंग एजंट, राईट. फर्स्ट क्लास दॅट इज कॉल्ड कलरिंग एजंट, राईट. सो यस, करेक्ट पल्लवी. डिपेंडिंग अपॉन द युजेस आणि ॲप्लिकेशनवर हे आपण दिलेलं आहोत. सेकंड क्लास आपण बघतोय, राईट. डिपेंडिंग अपॉन द युजेस, राईट. सो डिपेंडिंग अपॉन द युजेस अँड कलरंट्स, सॉरी युजेस अँड ॲप्लिकेशन. याच्यामध्ये फर्स्ट वन आहे दॅट इज कॉल्ड कलरिंग एजंट. सेकंड क्लास ऑफ दिस ड्रग दॅट इज कॉल्ड फ्लेवरिंग एजंट. Yes, second class of this drug that is called flavoring agent. So third class of this drug, so that is called sweetening agent. Yes, लिहून घ्या, राईट. स्वीटनिंग एजंट किंवा याला तुम्ही स्वीटनर्स पण म्हणू शकता. प्रत्येक क्लासबद्दल आपल्याला डिटेलमध्ये जायचं आहे. प्रत्येक क्लासचे एक्झाम्पल्स, प्रत्येक क्लासचे ब्रँड नेम, प्रत्येक क्लासचे एक्झाम्पलचे कॉन्सन्ट्रेशन्स आणि प्रत्येक क्लासच्या ड्रग्सचे या ठिकाणी असणारे ट्रिक पॉईंट्स, हे सगळे पॉईंट्स या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत, राईट. सो फर्स्ट वन दॅट इज कॉल्ड ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्सवर काम करणारा. सेकंड क्लास आहे जो एक्सिपियंटचा आहे. सो इट इज ऑल्सो ॲप्लिकेबल ॲज अ स्टॅबिलायझर्स. सो कोणते एक्सिपियंट्स आहेत? सो दोज हू आर ॲप्लिकेबल ॲज अ स्टॅबिलायझर्स, राईट. सो या ठिकाणी फर्स्ट क्लास ऑफ दिस स्टॅबिलायझर या ठिकाणी ॲड करा. ओके एस्पायरंट्स, काय शिकतोय आपण? सगळे पॉईंट्स या ठिकाणी क्लिअर करून घ्या. बेसिक टू ॲडव्हान्स लेवल तुम्हाला या ठिकाणी अचीव झाली पाहिजे. सो वी आर गोइंग टू डील विथ द टॅबलेट टॉपिक. टॅबलेटमध्ये 3 सेक्शन सांगितलेत. सो फर्स्ट जो काही सेक्शन होता, जो सेक्शन इंट्रोडक्शन टू टॅबलेट होता, हा आपण फिनिश केलेला आहे. टाईप्स ऑफ टॅबलेट्स, किती प्रकारच्या टॅबलेट्स होत्या, आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट सेक्शनमध्ये एंटर करत आहोत. सो दॅट इज कॉल्ड एक्सिपियंट. ओके.